देख सकते कल हमारी न्यूज़ देखने के बाद में प्रशासन यहाँ पे अपना काम करके दिखाया। उन्होंने जैसे कि रिक्शा चालकों ने यहाँ पे कंप्लेंट करके बताया था कि यहाँ पे कैसे इतने बड़े बड़े खड्डे जो आप देख सकते हो, उसको प्रशासन ने जल्द से जल्द आपातकालीन में रेडी करके यहाँ पे जितने भी वाहन चालक हैं उनकी तरफ से देख सकते हो कि कैसे इसको तुरंत 24 घंटे के अंदर इसके ऊपर कार्रवाई करके इस रोड को आपातकालीन तौर पे रिपेयर किया है। आइए देखते हैं और पूछते हैं हमारे यहाँ के चालकों से कि कैसे यहाँ पे प्रशासन के लोग ने आके फटाफट 24 घंटे के अंदर ही इसे रिपेयर किया। आइए हम इनसे बात करें। बोलो। सदर या रोडवरती भरपूर असे खड्डे झाले होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की हा रोड चालू केला आहे आणि आता आनंदाची गोष्ट आहे, पण फाटक त्याचा काही टाईम टेबल नाही उघडायचा. कधी अर्धा तास बंद, कधी पाऊण तास बंद. लिटरली तर सकाळी 1 तास बंद असतो कंपल्सरी, संध्याकाळी 1 तास बंद असतो आणि त्यावेळेला बरोबर लोकांचा संध्याकाळचा कामावून सुटायचा टायमिंग असतो. आणि अशा कारणाने खूप ट्रॅफिक व्हायची आणि लोकांची हालत व्हायची की वेळेत पोचणं होत नाही, लेट जातो, हे होते, ट्रॅफिक होते. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की हा पर्यायी रस्ता खोलला गव्हर्नमेंटने. तर ही आनंदाची गोष्ट आहे, पर्यायी रस्ता खोलला. पण त्या पर्यायी रस्ता खोलल्यानंतरही त्याची मशागत जर नाही केली, त्याच्यात एवढे मोठे मोठे खड्डे पडले की रिक्षा पलटी होऊ लागल्या, मोटरसायकलवाले पडू लागले. एखादी पेशंट कोण जाणार, अक्षरशः म्हणता येईल की एखादी जर प्रेग्नेन्सीवाली महिला गेली तर तिला खूपच त्रास होईल अशी गत होती इथे. ती गाडी अक्षरशः किती हळू घेतली तरी आपटायचीच. मग ते प्रशासनाने आज लक्षात घेतलं, आम्ही त्याच्यासाठी आंदोलन केलं. ते प्रशासनाने आमचं आंदोलन लक्षात घेऊन लवकरात लवकर हा रोड बनवून दिला, त्याची डागडुगी केली. त्याबद्दल प्रशासनाचे आम्ही आभारी आहोत. आमच्या रिक्षाचालकांचं पण खूप नुकसान होत होतं आणि आपल्या ह्या न्यूज चॅनलने आम्हाला खूप सहकार्य केलं आणि पुन्हा पुन्हा आम्हाला सहकार्य असंच करत राहावं अशी आमची इच्छा आहे. आणि पुन्हा पुन्हा या न्यूज़ चैनल से आभार आभार आभार. तो हुआ जो खड्डे थे वो तो पूरा बुझा दिया, लेकिन पानी निकलने के लिए कहीं जगह नहीं है. और जो जिसकी वजह से फिर बारिश हुई, पानी भरेगा तो फिर वैसे के वैसे ही खड्डा चालू हो जाएंगे. मैं आपके माध्यम से सरकार को कहना चाहता हूँ कि कृपया करके यहाँ पे पानी निकलने का जगह बनाएं. हार्दिक आभार. आपल्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टँड चुनाभट्टी या स्टँडच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी इथे आंदोलन केलेलं आणि त्या आंदोलनाचं फळ यशस्वी झालं. रस्त्याचं काम आज करून दिलं, त्याबद्दल प्रशासनाचं धन्यवाद. तसेच आमचे I12 चॅनल यांचेसुद्धा खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. ज्यांनी आम्हाला सहकार्य वेळेवर सहकार्य करत असतात आणि असंच सहकार्य पुढे करत राहावं.